तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फायरबोल्ट या कंपनीने बनवलेल्या फायर लेन्स या ऑडिओ ग्लासबद्दल. लेट्स बिगिन. हे सध्या 0 नंबरचे अर्थातच आणि ब्राऊन टेंटचे आहेत बिकॉज इट्स अ सनग्लास. ओके, पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही यार आता कंटाळा आला बाहेर आउटडोर घालायचा, आता आपल्याला इनडोर घालायचा आहे, ओके, तर तुम्ही या काचा बदलू शकता. तुमच्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले जे काही लेन्सेस असतील ते तुम्ही याच्यामध्ये बसवून घेऊ शकता. आपली नियरेस्ट जे कोणी जे चष्म्याची दुकानं असतात त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे डेफिनेटली बदलून घेऊ शकता. त्यानंतर आता आपण बघूयात याला ऑडिओ ग्लास का म्हणतात. तर मित्रांनो, हे जे आहेत ज्याला आपण काड्या किंवा दांड्या म्हणतो किंवा काही लोक याला स्टेम म्हणतात, तर याला बेसिकली टेम्पल असं म्हणतात बरं का. आता इथून पुढे मी हा शब्द सतत वापरणार आहे, लक्षात ठेवा. सो या टेम्पलवरती ना इथे चार्जिंगचे एक खूण दिलेली आहे, एक इमेज अशी बनलेली आहे. तर दॅट इज बेसिकली हे बघा, दॅट इज बेसिकली दी सेन्सर एरिया ज्याच्यावरती टच करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी परफॉर्म करू शकता. व्हॉईस असिस्टंटला तुम्ही कमांड देऊन बेसिकली कॉल करू शकता. बरं, कॉल रिसीव करायचा असेल तर तुम्हाला या सेन्सिटिव्ह टच एरियावरती 2 वेळा टॅप करायचं आहे. मग 2 वेळा टॅप केल्यानंतर कॉल आन्सर होतो. ओके, सो असं एकंदरीत फंक्शनॅलिटी आहे विच इज रिअली अमेझिंग. आता मल्टीमीडियाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या मोबाईल फोनमध्ये जे काही मल्टीमीडियाचे ॲप्स आहेत ते सगळे ॲप्लिकेशन याच्यावरती चालणार. मग ते यूट्यूब असो, गाणं असो, स्पॉटिफाय असो, ॲपल म्युझिक असो. बेसिकली ना एखादा ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून आपल्या या फोनसोबत पेअर करून आपण त्याच्यातून गाणी कशी एन्जॉय करावी तसाच फंडा आहे. जणू काही हा जो ब्लूटूथ स्पीकर आहे ना तो एकदम छोट्या स्वरूपात इथे या 2 ठिकाणी त्यांनी या ग्लासमध्ये फिट केलेला आहे, म्हणून याला ऑडिओ ग्लास असं संबोधलं जातं. वेल, याचीच एक अपग्रेडेड एडिशन आता मार्केटमध्ये आली आहे ज्याचं नाव आहे फायरलेन्स F1, ज्याच्यातून ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करता येऊ शकतं. जो मी ते व्ह्यू प्रोडक्टमध्ये टॅग करतोय, यू कॅन डेफिनेटली चेक इट आउट अँड बाय इट फ्रॉम फ्लिपकार्ट बिग बिलियन्स डे सेल.